माझे नाव किशोर रघुनाथ भोसले, राहणार राणेवाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा। मी गेले 10 वर्ष माझ्या कमरेच्या दुखीमुळे त्रस्त झालो होतो। पहिल्या दिवशी मी ज्या वेळेस इथं आलो, इथंच बसलो होतो। मला बसता येत नव्हतं आणि उठता येत नव्हतं। 2 माणसं लागायची उठवायला। ज्या दिवशी इथं बसल्यानंतर मी फक्त महाराजांकडेच बघत होतो। उठून आल्यानंतर की पहिल्या दुसऱ्या वारीतच माझी पाटण बरोबर झाली। म्हणजे मला चालता यायला लागलं, बसता यायला लागलं। मला नाहीतर मला टिकूनच बसता येत होतं। सकाळी आल्या इथं मला कढई उचलायला लावली, आपल्या नाश्त्याची पोह्याची। मला उचलता येत नव्हतं। आम्ही दोघांनी ती उचलून खाली ठेवली। मला अजिबात 2-3 किलोच्या वरती उचला येत नव्हतं। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। पहिले सांगतोय, बोल, तू बोलणार आहे का? हा बोल। माझे नाव पूजा किशोर भोसले, राहणार राणेवाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा। मला इथं माझ्या बहिणीने आणले आहे। त्याच्यानंतर मी माझ्या 2 वाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि दुसरा अनुभव आमच्या दोघांचा असा आहे की आम्हाला म्हणजे आतापर्यंत आम्ही असं भाड्यानेच राहिलो नाही। तर महाराजांच्या आशीर्वादानं इथे आल्यानंतर ते आम्ही आमचं म्हणणं, आमची समस्या इथं मांडली। त्यानंतर 1 महिनाभरातच आम्हाला स्वतःचं राहायला घर मिळाले। आणि आता महाराजांच्या कृपेने मी अजून त्यांना असं म्हणू इच्छिते की जे राहिलेलं अपुरं काम आहे तेही त्यांच्या कृपेनं पूर्ण व्हावं, ही माझी इच्छा आहे। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। पहिले सांगतोय, मला कमरेनं बसताही येत नव्हतं, उठताही येत नव्हतं। इथला आशीर्वाद घेतल्यानंतर मी आता अगदी 100% ओके आहे। साताऱ्याहून आलेला आहे तो, त्याचं बोललेलं तुम्हाला कळालं का? मुलांना कळालं का सगळ्यांना? भैयाचं बोलणं टाळ्याच्या गजरामध्ये आपण भैयाचं स्वागत करूया।